नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. मुक्ताला तिचे सामान ठेवण्यासाठी जागाच नसते, तर मुक्ता सागरच्या कपाटामध्ये तिचे सामान ठेवू लागते. पण सागर मात्र मुक्ताला नकार देत म्हणतो, हे कपाट माझं आहे, इथे तुम्ही तुमचे सामान नाही ठेवू शकत, तुम्ही दुसरीकडे ठेवा. तर मुक्ता सागरला म्हणते, म्हणजे या सूटकेसमध्ये मी आयुष्यभर सामान घेऊन फिरायचंय का? तर सागरही मुक्ताला म्हणतो, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही बघा, पण तुमचे ड्रेसेस ठेवण्यासाठी इथे जागा नाहीये. नाहीतर एक काम करा, तुमचं सगळं सामान तुमच्या घरी ठेवा. कुठे लांब आहे, पाहिजे तेव्हा जाऊन या. तर मुक्ताला लगेच सागरचा खूप राग येतो. तेवढ्यात मुक्ताला कोमलचा आवाज येतो. तर मुक्ता आवरायला लागते. मुक्ता आवरता आवरता स्वतःशीच म्हणत असते, एकतर आवरायला उशीर होतोय आणि त्यात हा माणूस लहान मुलांसारखा इनसेन्सिटिव्ह वागतोय. माझे पेशंट आहेत, मलाही जायचंय, फक्त स्वतःचाच विचार करायचा, बाकी कोणाचं कामच नसतं, फक्त हा एकटाच माणूस बिझी आहे. मुक्ता तिच्या बॅगेतून तिचे कपडे काढत असते, पण मात्र सगळेच कपडे खाली पडतात. सागरला समजतं की आवरायला चाललंय. सागरला समजतात सागर लगेच मुक्ताच्या आधी लगेच बाथरूम मध्ये आवरायला लागतो. मुक्ता सागरकडे येत म्हणते, काय हे तुमचं, माझी बॅट मीच पहिले बॅटिंग करणार, असं लहान मुलांसारखं वागणं सुरू आहे. तर सागर म्हणतो, हो का, मग असंच समजा, माझं बाथरूम आहे तर पहिले अंघोळ मीच करणार. मुक्ता म्हणते, मी येते पटकन जाऊन. तर लगेच सागर म्हणतो, मुलींची अंघोळ पटकन वगैरे होत नसते. मुक्ताच्या तोंडून शब्द जातो की हे सगळं तुम्हाला काय माहिती? तर सागर म्हणतो, मला दोन दोन बहिणी आहे, आय नो, मला माहिती आहे सगळं. मुक्ता सागरकडे रिक्वेस्ट करत असते की ऐका ना, मला खूप महत्वाची सर्जरी आहे, मला क्लिनिकमध्ये वेळेवरती पोहोचायचंय. तर सागरही म्हणतो, माझी कॉन्फरन्स आहे, मला ऑफिसला वेळेवरती पोहोचायचंय. ते दोघेही सोबत बोलून जातात की त्यानंतर कोर्टात. त्यानंतर सागर आंघोळीसाठी बाथरूम मध्ये निघून जातो. इकडे मुक्ता वैतागत बाहेर येते. बाहेर आल्यानंतर इंद्रा मुक्ताला पाहते. तर इंद्रा विचारते की काय हवंय तुला, अशी जत्रेत हरवल्यासारखी इकडे तिकडे का फिरतीयेस? तर मुक्ता म्हणते, बाथरूम हवंय. काकू, मी तुमचं बाथरूम यूज करू? तर इंद्रा उत्तर देत म्हणते, मला काकू नाही म्हणायचं, मला मम्मी म्हणायचं. मुक्ता लगेच तिच्या तोडून इंद्राला मम्मी म्हणते. मुक्ता म्हणत असते, मी तुमचं बाथरूम यूज करू का? पण मात्र इंद्रा मुक्ताला म्हणते, आमच्या बाथरूममध्ये सागरचे पप्पा गेलेत आणि तुमच्या बाथरूमला काय झालंय? तर मुक्ता उत्तर देत म्हणते, आमच्या बाथरूममध्ये सागर आहे. तर इंद्रा म्हणते, जेव्हा बाथरूम खाली होईल ना तेव्हा जा. कोमल, लकी, स्वाती यांची बाथरूम मोकळी झाली की त्यांच्या ह्याच्यात पण जाऊ शकते. त्यानंतर इंद्रा हसतच तिथने निघून जाते. इंद्रा गेल्यानंतर मुक्ता स्वतःशीच म्हणते, एकतर हे कडू कारला ॲटिट्यूड देत आहे, मला क्लिनिकला जायला उशीर होतो आणि म्हणे सामान सूटकेसमध्ये ठेवा. असं वाटलं होतं की यालाच धरावा आणि सुटकेसमध्ये कोंबावा. त्यानंतर मुक्ताला एक आयडिया सुचते. इकडे दुसरीकडे पुरुषोत्तम झाडांना माती लावत असतो. त्याचे हात मातीने सगळे खराब झालेले असतात. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तर पुरुषोत्तम मुक्ताला आवाज देत म्हणतो, मुक्ता, माझा फोन उचल ना, माझे हात मातीने खराब आहेत. लगेच तिथे माधवी येते आणि पुरुषोत्तमचा फोन उचलते. त्यानंतर पुरुषोत्तम माधवीला म्हणतो, अगं, फोन वाजत होता ना, म्हणून मी मुक्ताला आवाज देत होतो, पण मात्र त्याला समजतं की मुक्ता इथे नाहीये. तर माधवी लगेच इमोशनल होत पुरुषोत्तमकडे पाहू लागते. माधवी पुरुषोत्तमला समजावत म्हणते, पुरू, होतं असं, कालच गेली ना, माझ्याकडूनही चुकी झाली, 3 जणांचा ब्रेकफास्ट बनला, मग नंतर लक्षात आलं की मुक्ता इथे नाहीये. पुरुषोत्तम म्हणतो, आपल्या खिडकीमध्ये येणारी चिमणी अचानक यायची थांबते, तिचा चिवचिवाट थांबतो. तेवढ्यात तिथे आंघोळ करण्यासाठी मुक्ता येते. मुक्ताला पाहता ते दोघीही खूप खुश होतात. माधवी मुक्ताला म्हणते, आम्ही आत्ताच तुझी आठवण काढत होतो, तुला उचकी लागली का? तर मुक्ता म्हणते, हो, लागली उचकी, मला क्लिनिकला जाण्यासाठी खूप उशीर होतोय, थांब मी आंघोळ करून येते. आणि मुक्ता लगेच आंघोळीसाठी तिथने निघून जाते. पुरुषोत्तम मात्र आश्चर्याने माधवीला विचारतो, ही अशी काय, लग्नाच्या पहिल्याच दिवशी इथे का आली असेल? तर माधवी उत्तर देत म्हणते, अरे, त्यांच्याकडे जास्त माणसं आहेत ना, त्यामुळे बाथरूम रिकामं नसेल मिळालं, गर्दी असणार, तिथे पाहुणे सुद्धा आहेत ना. माधवी स्वामींना रिक्वेस्ट करत म्हणते, स्वामी, यांचं बाथरूम रोज असंच राहावं आणि माझी मुलगी सकाळी सकाळी इथेच येऊ, तिचंच घर आहे, आली म्हणून काय झालं, आता आलीच आहे ना, तर छान फिल्टर कॉफी करते, येऊ दे तिला. माधवी लगेच मुक्तासाठी फिल्टर कॉफी करायला जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता बाथरूम मधून आवरून येते. तर मिहिका लगेच एक्साइटमेंट मध्ये मुक्ताला विचारते की सांग ना, काल काय झालं, सांग ना, काल काय झालं, तुम्ही असे हातात हात घालून रोमॅन्टिक बोलत बसलात की नुसते भांडलात? तर मुक्ता लगेच नाटकं करत मिहिकाला म्हणते, त्याच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असतात ना, तेच मी मिस करत होते. जेव्हा एखाद्याचं पोट बिघडलेलं असताना त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे असतात, अगदी ते मी काल बघितले. आणि काल तो रात्रभर बाथटब मध्ये. तर मिहिका लगेच आश्चर्याने विचारते की बाथटब मध्ये काय? मुक्ता लगेच लाजायचं नाटक करत सांगू लागते, तो बाथटब मध्ये गेला
मी बेडवरती झोपले आणि तो रात्रभर बाथटबमध्येच झोपून राहिला. तर लगेच मुक्ता व मिहिका दोघीही हसायला लागतात. मिहिका म्हणते, मी तिथून निघताना मला असं वाटलं की तुमच्यात मोठं महायुद्धच होणार. तर मुक्ता म्हणते, महायुद्ध तर झालं आणि त्या युद्धामध्ये मीच जिंकले आणि तेव्हापासून खूप चिडलाय. ना मला बाथरूम वापरून दिलंय ना त्याचं कपाट. मिहिका लगेच म्हणते, अशाच भांडणात तर मजा असते. मी हे केल्यानंतर तो काय करेल? बेसिकली काय, आपल्या पार्टनरचं अटेन्शन हवं असतं. मुक्ता लगेच म्हणते, वा, अनुभवताई बोलल्या. असा थोडा अनुभव वापरून जर त्या दुधाऐवजी ताक आणलं असतं तर बरं झालं असतं. मिहिका लगेच म्हणते, मला खरंच नाही माहिती त्या ताकाचं दूध कसं झालं. मुक्ता म्हणते, ताक नाही, दूध आणलंस, तेही बदामाचं. मिहिका म्हणते, ते मला कळतच नाहीये. जाऊ दे तू आता. तू जा इथनं, तुझा नवरा तुला मिस करत असेल. तर लगेच मुक्ता चिडत म्हणते, तुझं प्रॉब्लेम काय? मी इथनं ना लांब निघून जाते, तेही शेजारच्या घरात. त्यानंतर मुक्ता बाहेर येते आणि पुरुषोत्तमला म्हणते, आता मी जाते, मला उशीर होतोय. पुरुषोत्तम मुक्ताकडे आश्चर्याने पाहत असतो. तर मुक्ता विचारते, असा का पाहतोयस? तर पुरुषोत्तम सांगतो, अगं मुक्ता, किती छान दिसतीयस तू. एखाद्या वेलीला टवटवीत पालवी फुटावी अशी, नव्याने जगायला सुरुवात केल्यासारखी. खरंच तुझ्याकडे असं बघून खूप बरे वाटतं. पुरुषोत्तमचं हे सगळं बोलणं ऐकताच मुक्ताही खूप खुश होते. त्यानंतर इकडे दुसरीकडे मिहिका बाहेर चाललेली असताना तेवढ्यात बाहेर सावनी येते आणि सावनी मिहिकाला म्हणते की मुक्ता कुठे आहे, मला तिला पिकअप करायचंय. आज कोर्टामध्ये सईच्या कस्टडीची केस आहे. तर मला असं वाटलं की मुक्ताला पिकअप करावं. पण मात्र मिहिका खूप घाबरलेली असते. तर मिहिका सावणीला उत्तर देत म्हणते, पण ताई घरातच नाहीये, ती क्लिनिकला गेलीये. सावणी म्हणते, पण तिची गाडी बघितली मी खाली. मिहिका म्हणते, ते गाडीचं सर्व्हिसिंग आहे ना, त्यामुळे ती रिक्षाने गेली. पण मात्र सावणी लगेच मुक्ताची चप्पल पाहत म्हणते, हे काय, तिचे फुटवेअर तर इथेच आहे. आता मिहिकाला काय सांगावं काहीच सुचत नसतं. इकडे दुसरीकडे मुक्ता निघायला लागते, पण पुरुषोत्तम बळजबरीने मुक्ताला बसवतो. पुरुषोत्तम माधवी दोघीही मुक्ताकडे पाहत असतात. तर मुक्ता लाजत विचारते की असं का बघताय तुम्ही. माधवी मुक्ताच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणते, छान वाटतंय तुला असं हसरं बघून. आणि आई वडिलांना आणखी काय हवं असतं? आपल्या मुलीने हसरं आणि आनंद असावं. खूप गोड दिसतीये तू. पुरुषोत्तम म्हणते, मला गोडावरून आठवलं, आपली लेक पहिल्यांदाच लग्न करून आपल्या घरी आलीये, तर काहीतरी गोडाधोडाचं नको का? तर माधवीही लगेच म्हणते, लेक घरी परत आलीये आणि तीही काही तासातच. मला माहितीये, त्यामुळे मी शिरा केलाय. तर मुक्ता लगेच म्हणते, तुम्हाला काय वाटलं लेकीला लग्न करून पाठवून दिलं म्हणजे आपल्या मागची बॅट टळली? हे असं काहीच नाहीये, मी रोज येणार आहे इथे. तर लगेच पुरुषोत्तम म्हणतो, म्हणजे माझी आईस्क्रीम खायचा नियम चुकणार नाही. तर लगेच मुक्ता व माधवी हसायला लागतात. माधवी मात्र म्हणते, मी रोज नाश्ता बनवणार आहे. तर मुक्ता तिचं आवरून इथे येईल, नाश्ता करेन आणि क्लिनिकला निघून जाईल. तर लगेच मुक्ता म्हणते, हे असं काहीच नाहीये, याला असं म्हणतात की आई वडील जवळ असण्याचे फायदे. त्यानंतर इकडे दुसरीकडे मिहिका म्हणते, आपल्याकडे एकच जोड असतो का? मग लगेच सावणी म्हणते, तर मग ठीक आहे, मी तिला क्लिनिकला जाऊन पिकअप करते. सावणीचे शब्द ऐकल्यानंतर मिहिका सावणीला थांबवत म्हणते, मी सांगते ना ताईला, तुम्हाला कोर्टातच तर जायचंय ना. ऍक्च्युली ताईचं कालच लग्न मोडलंय, ती खूप अपसेट आहे. आमच्या घरात तोच विषय सुरू आहे, त्यामुळे ती खूप अपसेट आहे. सकाळी उठूनच क्लिनिकला लवकर निघून गेली. मिहिका म्हणत असते, मला वाटतंय की तुम्हाला माझं बोलणं समजत असेल. आता तुम्ही तिला क्लिनिकमधनं पिकअप कराल, तिला गाडीत काही बोलाल, त्यामुळे ती परत अपसेट होईल. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही कोर्टात पुढे व्हा, मी तिला कळवते, किंवा तुम्हीच तिला टेक्स्ट करा, ती रिप्लाय करेल. तर सावनीला लगेच मिहिकाचं म्हणणं पटतं. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता म्हणत असते, मी आता निघू का, ऑलरेडी खूप उशीर झाला. तर पुरुषोत्तम म्हणत असतो की अशी कुठे चाललीस, 2 घास तर खाऊन जा. माधवी व पुरुषोत्तम दोघीही मुक्ताला हट्ट करत असतात. तर मुक्ता मात्र म्हणते, मला तुमच्या फिलिंग्स समजतायत, पण माझी पहिली सकाळ आहे, म्हणजे त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करून ठेवलं असणार. त्यांनी जर अशी माझ्यासमोर प्लेट धरली आणि मी नकार दिला, मी म्हणाले की मी आत्ताच नाश्ता करून आले, तर कसं दिसतं ते? माधवी मुक्ताला विचारते, काय केलंय? तर मुक्ता म्हणते, मी इथे येताना सगळ्यांची मम्मी काहीतरी करत होती. मुक्ता हसायला लागते. तर माधवी म्हणते, हसू नको, सासूबाई येत्या. मुक्ता लगेच तिथनं बाहेर येते. त्यानंतर इकडे दुसरीकडे मिहिकाने समजवल्यानंतर सावनी लिफ्टमधनं निघून जाते. लिफ्टचा दरवाजा बंद होतो आणि लगेच मुक्ता बाहेर येते. मिहिका खूप घाबरलेली असते. तर मिहिका मुक्ताला म्हणते, 1 सेकंदाचा फरक फक्त, आज खूप मोठा कांड झाला असता. मुक्ता विचारते, काय झालंय? तर मिहिका सांगते, अगं ती सावनी आली होती. हे ऐकताच मुक्ताला देखील खूप धक्का बसतो. मिहिका म्हणत असते, तिला अजून पण वाटतंय की तुमचं लग्न मोडलं, म्हणून ती तुला पर्सनली कोर्टात घेऊन जायला आली होती. पण मुक्ताही विचार करते की आज तिला तसं कळणारच आहे की आमचं लग्न झालंय. त्यानंतर मुक्ता घरी निघून येते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, कोर्टामध्ये मुक्ता व सागर दोघेही असतात. तर सागर मुक्ताचं लग्न झालंय याचं सत्य सावणीला व हर्षवर्धनला समजतं.
तर मात्र कोर्ट सुरू असताना जज सांगतात की सई सागर कोळी ही तिच्या आईकडे राहील. म्हणजे ते परत उलगडून सांगतात की सई सागर कोळी ही तिच्या आईकडे म्हणजे मुक्ता कोळी यांच्याकडे राहील. जजचे हे बोलणे ऐकताच सावनी व हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. पण सई मात्र आनंदाने येऊन मुक्ताच्या गळ्यात पडते. सागरला देखील खूप आनंद झालेला असतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.